श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ कुटुंब ह्या आपल्या चॅनेलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. श्रावण हा भगवान शिवाच्या उपासनेचा सर्वात पवित्र महिना मानला जातो. यूट्यूबवर बहुतांश ठिकाणी केवळ नेहमीचे तोडगे किंवा सामान्य पूजा पद्धती सांगितल्या जातात, परंतु शिवपुराण, लिंगपुराण आणि पारंपरिक तंत्रमंत्र संप्रदायानुसार भगवान शिवाच्या प्रसन्नतेसाठी अत्यंत सूक्ष्म, दुर्मिळ आणि प्रभावी 100 उपाय मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. कोणताही उपाय किंवा सेवा करण्यापूर्वी प्रथम योग्य संकल्प करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला वेळ, जागा, आचमन व प्राणायाम, संकल्प आणि गणपती पूजन आणि उपाय ह्या सर्व गोष्टी सांगणार आहे. श्रावण महिन्यात रोज सकाळी सूर्योदयापूर्वी म्हणजे ब्रह्ममुहूर्तावर किंवा सकाळी 8च्या आत स्वच्छ स्नान करून शिवालय किंवा घरातील देवाऱ्यासमोर बसावे. आचमन व प्राणायाम उत्तर किंवा पूर्व दिशेला मुख करून बसावे. 3 वेळा आचमन करून तांब्या पेल्यातून पाणी प्राशन करून शरीर व मन शुद्ध करावे. हातात अक्षता, थोडे पाणी व 1 नाणे घेऊन मनात बोलावे, हे देवादिदेव महादेवा, मी श्रावण महिन्यात माझ्या व माझ्या कुटुंबाच्या कल्याणासाठी, सर्व पाप आणि दोषांच्या मुक्तीसाठी ही शिवसेवा करत आहे. ही सेवा पूर्ण करण्याची शक्ती मला द्या. त्यानंतर ते पाणी ताम्हणात सोडावे. महादेवाची कोणतीही सेवा सुरू करण्यापूर्वी प्रथम श्री गणेशांचे नामस्मरण म्हणजे ओम गंग गणपते नमः असे करावे व नंतरच पुढील उपायाला सुरुवात करावी. शिवप्रसन्नतेचे 100 दुर्मिळ व प्रभावी उपाय. जल, रस व द्रव्याभिषेक उपाय. 1 पात्र सतत धार. तांब्याच्या पात्रातून अगदी बारीक धारेने पिंडीवर पाणी वाहताना अखंड ओम नमः शिवाय म्हणावे. कुशा म्हणजे दर्भ, जल अभिषेक. पाण्यात दर्भ टाकून त्या पाण्याने अभिषेक केल्यास दीर्घ आजारातून मुक्ती मिळते. मानसिक ताण व चिंतेसाठी गंगाजलात थोडा मध मिसळून पिंडीवर अर्पण करावा. दुधात खडीसाखर मिसळून अभिषेक केल्यास बुद्धी तीक्ष्ण होते आणि अभ्यासात प्रगती होते. दुधात केशर उकळून ते थंड झाल्यावर पिंडीवर अर्पण केल्यास गृहातील क्लेश दूर होऊन सौख्य लाभते. पिंडीला शुद्ध गाईचे तूप लावून त्यावर खडीसाखर अर्पण केल्यास शरीरातील जुने आजार शमतात. आर्थिक अडचणीतून मार्ग काढण्यासाठी श्रावणी सोमवारी उसाच्या रसाने अभिषेक करावा. पितळेच्या पात्रातून नारळ पाणी पिंडीवर अर्पण केल्यास अडकलेले पैसे परत मिळतात. शत्रू व गुप्त बाधांपासून रक्षण करण्यासाठी अननसाच्या रसाने शिवपिंडीला अभिषेक करावा. नोकरी व व्यवसायात यश मिळवण्यासाठी आंबट गोड फळांच्या रसाने अभिषेक करावा. उकळलेल्या पाण्यात सुगंधी धूप किंवा दशांग मिसळून ते थंड झाल्यावर पिंडीवर वहावे. महादेवांना हळदी कुंकू अर्पण न करता केवळ पांढरे भस्म व तांदूळ अर्पण करून स्वच्छ पाण्याने स्नान घालावे. मंगळदोषाच्या किंवा राहूदोषाच्या शांततेसाठी ताकाने शिवपिंडीला स्नान घालावे. शनिवारी श्रावणात पाण्यात काळे तीळ टाकून अर्पण केल्यास शनिदोष व साडेसातीचा त्रास कमी होतो. जवस पाण्यात भिजवून त्या पाण्याने अभिषेक केल्यास कोर्ट कचेरीच्या कामात यश मिळते. गुलाब किंवा मोगऱ्याचे अत्तर पाण्यात मिसळून अर्पण केल्यास वास्तूतील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. दूध, दही, तूप, म्हस, साखर हे 5ही पदार्थ एकत्र न करता एक एक करून अर्पण करावे व मध्ये पाणी व्हावे. कापूर पाण्यात विरघळून त्याने अभिषेक केल्यास घरातील अकारण भीती दूर होते. शमीच्या पानांना पाण्यात भिजवून त्या पाण्याने अर्पण केल्यास मानसन्मान वाढतो. पिंडीवरून वाहणारे जल म्हणजे तीर्थ उजव्या हातावर घेऊन ओम जून 6 मंत्राने प्राशन करावे. शिवाचे बेलपत्र, धान्य व वनस्पतींनी करावी सेवा. बेलपत्र वाहताना त्याची गुळगुळीत बाजू पिंडीला टेकवून देठ स्वतःकडे ठेवावे. 3 पानांच्या बेलपत्रावर चंदनाने राम लिहून वाहिल्यास सर्व मनोरथ पूर्ण होतात. न तुटलेले, कुठलाही डाग नसलेले अखंड बेलपत्र अर्पण करावे. रोज 108 बेलपत्रांवर ओम नमः शिवाय लिहून वाहिल्यास महापापांचा नाश होतो. 1 शमीचे पान अर्पण करणे हे 1000 सुवर्णपुष्पे अर्पण करण्यासारखे पुण्यदायी मानले जाते. पांढऱ्या रुईची फुले महादेवाला वाहिल्यास काळा जादू व दुष्ट लागणे बंद होते. श्रावणात धोत्र्याचे फळ अर्पण केल्यास व्यसनाधीनता व वाईट सवयी सुटण्यास मदत होते. शंकरदेवांना 3 किंवा 5 पात्यांची दुर्वा वाहिल्यास वंशवृद्धी व संतती सुख लाभते.
न तुटलेले 1008 तांदूळ पिंडीवर वाहिल्यास घरात अक्षय धनधान्य राहते. राहू केतू दशेच्या त्रासासाठी 1 मूठ काळे उडीद पिंडीवर अर्पण करावेत. श्रावणी बुधवारी मूग अर्पण केल्यास बुद्धी व वाणीत प्रभाव निर्माण होतो. श्रावणी रविवारी 1 मूठ गहू वाहिल्यास पितृदोषापासून मुक्ती मिळते. आत्मविश्वासाच्या कमतरतेसाठी पांढरे तीळ पिंडीवर अर्पण करावेत. आर्थिक अडचण असल्यास 1 मूठ ज्वारी महादेवांना वाहून नंतर पक्ष्यांना टाकावी. रात्री गळालेली पारिजाताची स्वच्छ फुले वाहिल्यास मानसिक प्रसन्नता मिळते. असाध्य रोगांच्या निवारणासाठी कण्हेरीची पांढरे फूल अर्पण करावे. श्रावणामध्ये महादेवांना 1 लाल किंवा पांढरे कमळ वाहिल्यास लक्ष्मीची प्राप्ती होते. बेलवृक्षाचे फळ पिंडीवर अर्पण करून ते नंतर प्रसाद म्हणून घरात ठेवावे. पिंपळाच्या पानावर चंदनाने ओम लिहून पिंडीवर ठेवल्यास आत्मबल वाढते. 7 आकड्याच्या पानावर श्रीराम लिहून माळ करून श्री महादेवाला घातल्यास शनिपीडा शांत होते. भस्म, दीप व वास्तुदोष निवारण यासाठी महादेवांचे उपाय. अभिमंत्रित भस्म स्वतःच्या कपाळावर 3 बोटांनी म्हणजे त्रिपुंड लावल्याने ओरा मजबूत होतो. महादेवांना भस्माने पूर्ण उटी लावून त्यावर त्रिशूळ कोरल्यास वास्तुदोषाचे निवारण होते. अष्टगंधात पांढरे चंदन मिसळून पिंडीला लावल्याने राग नियंत्रित होतो. श्रावणामध्ये शिवमंदिरात किंवा घरात तिळाच्या तेलाचा दिवा सतत जळता ठेवावा. विशेष कार्यात यशासाठी गाईच्या तुपात 9 वाती लावून आरती करावी. रोज संध्याकाळी भीमसेनी कापूर आणि 2 लवंगा एकत्र जाळून महादेवाला दाखवाव्यात. गुग्गुळाचा धूर पिंडीला व नंतर संपूर्ण घरात दाखवल्यास वाईट शक्तींचा नाश होतो. घराच्या ईशान्य कोपऱ्यात रोज संध्याकाळी 1 दिवा लावून ओम नमः शिवाय जप करावा. श्रावणी प्रदोषाच्या दिवशी पिंपळाच्या मुळाशी दिवा लावून शिवस्मरण करावे. श्रावणामध्ये महिनाभर रोज संध्याकाळी बेलपत्राच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावावा. उत्तर दिशेला तोंड करून शिवपूजेच्या वेळी दिव्याची वात उत्तर दिशाकडे करावी. पिंडीवर महादेवांसमोर 5 लहान कापूर पेटवून आरती केल्यास पितरांना मुक्ती मिळते. रात्री तांब्याच्या तांब्यात पाणी व लहान कापूर ठेवून सकाळी ते पाणी घरात शिंपडावे. श्रावणात रोज सकाळी घरातील प्रत्येक कोपऱ्यात ओम नमः शिवाय म्हणत गंगाजल शिंपडावे. घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर भस्माची रेषा ओढल्यास नकारात्मकता आत येत नाही. शिवपिंडीवर लहान चांदीचा त्रिशूळ अर्पण केल्यास भीती व अपघात टळतात. कालसर्पदोषासाठी तांब्याची लहान नाग-नागिन जोडी अर्पण करून वाहत्या पाण्यात विसर्जित करावी. शिवपूजेत शंखाचा वापर पाणी अर्पण करण्यासाठी कधीही करू नये. केवळ शंखनाद करावा. श्रावणात शिवपूजेच्या वेळी काळे कपडे वापरणे पूर्णपणे टाळावे. पूजा करताना जमिनीवर न बसता दर्भाच्या किंवा लोकरीच्या आसनावर बसावे. शिवाचे मंत्र जप व ध्यान साधना. ओम नमः शिवाय हा मंत्र स्फुट हळूवार आवाजात 108 वेळा रोज जपावा. आरोग्यासाठी रोज 11 वेळा महामृत्युंजय मंत्राचा जप करावा. आत्मविश्वासासाठी व ऊर्जेसाठी श्रावणात रोज शिवतांडव स्तोत्र ऐकावे किंवा म्हणावे. मनातील सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी गोस्वामी तुलसीदास रचित रुद्राष्टकाचे पठण करावे. श्रावणी सोमवारी शिव महिना स्तोत्राचा पाठ केल्यास विद्या व ज्ञान प्राप्ती होते. नागेंद्र हराय त्रिलोचनाय या स्तोत्राचा रोज 5 वेळा पाठ करावा. श्रावणात रोज सकाळी 15 मिनिटे पूर्ण मौन पाळून मनात महादेवांचे ध्यान करावे. रोज महादेवाची 108 नावे घेऊन 1 अक्षता किंवा बेलपत्र अर्पण करावे. ओम हुम जू स हा असाध्य आजारांवर मात करण्यासाठी या बीज मंत्राचा 1 माळ जप करावा. शिवमानस पूजा पाठ. जर मंदिरात जाणे शक्य नसेल तर डोळे मिटून मनातल्या मनात महादेवाची पूर्ण पूजा करावी. श्रावणातील दररोज संध्याकाळी 6 ते 7 या काळात 15 मिनिटे शिवध्यान करावे. चंद्रदोष शांतता मंत्र ओम सोमाय नमः आणि ओम नमः शिवाय एकत्र जपल्यास मानसिक चंचलता दूर होते. जप करताना केवळ 5 मुखी अस्सर रुद्राक्ष माळेचाच वापर करावा. जपाची माळ नेहमी गोमुखी कपड्याच्या पिशवीत झाकूनच जपावी. सकाळी उपाशी पोटी नाभीतून ओमचा 108 वेळा दीर्घ उच्चार करावा. सोप्या आणि त्वरित फलदायी सेवेसाठी रोज शिवचालीसा वाचावी. लिंगाष्टकम स्तोत्राचे पठण केल्यास पापक्षम होतो. अत्यंत बिकट आर्थिक परिस्थितीत दारिद्र्य दहन स्तोत्राचा पाठ करावा.
जर गुरुमंत्र मिळाला असेल तर शिवपूजेच्या आधी गुरुमंत्राचा जप करावा. रात्री झोपण्यापूर्वी करचरण कृत्वा या श्लोकाने महादेवाची क्षमा मागावी. दान, सेवा व जीवकल्याण शिव उपाय. शिवमंदिरातील नंदीच्या कानात आपल्या मनोकामना सांगून त्याला हिरवा चारा किंवा गूळ पोळी खायला द्यावी. महादेवाचा अवतार असलेल्या भैरवाच्या प्रसन्नतेसाठी काळ्या कुत्र्याला शिळी पोळी देऊ नये, ताजी पोळी द्यावी. गाईला हिरवा चारा खायला देऊन तिच्या पाठीवरून हात फिरवावा. गच्चीवर किंवा बाल्कनीत पक्ष्यांसाठी पांढरे तांदूळ व पाणी ठेवावे. गव्हाचे पीठ आणि पिठी साखर मिळवून मुंग्यांच्या वारुळाजवळ टाकावे. श्रावणात कोणत्याही सरपटणाऱ्या प्राण्याला मारू नये किंवा त्रास देऊ नये. श्रावणात मंदिराबाहेर तहानलेल्या लोकांना थंड पाणी किंवा सरबत पाजावे. श्रावणी सोमवारी गरीब किंवा गरजू व्यक्तीला दूध, तांदूळ, पांढरे वस्त्र दान करावे. अनाथ आश्रम किंवा वृद्धाश्रमला जाऊन अन्नदान करावे. शिवमंदिराची किंवा परिसराची सफाई करणाऱ्या कामगारांना कपडे किंवा मिठाई द्यावी. श्रावणात एका निर्जन ठिकाणी किंवा मंदिरात बेलाचे झाड लावून रोज त्याला पाणी घालावे. श्रावणात ही झाडे लावल्याने शिव व विष्णू दोघांचा आशीर्वाद मिळतो. झाडे पिंपळ व वडाचे वृक्ष. रुद्राक्ष दान करणे म्हणजे गरजू व सात्विक साधकाला अस्सल रुद्राक्ष दान करावा. शिवपुराण, शिवचालीसा किंवा स्तोत्राची पुस्तके भाविकांना मोफत वाटावे. गरीब रुग्णांना महादेवांचे स्मरण करून औषधे घेऊन द्यावीत. रस्त्यात पडलेले बेलपत्र दिसल्यास ते उचलून झाडाखाली ठेवावे, पायाखाली येऊ देऊ नये. शिवमंदिरात दिव्यासाठी शुद्ध तूप किंवा तिळाचे तेल दान करावे. श्रावणी सोमवारी फलाहार करून उपवास करावा आणि मन, वचन, काया शुद्ध ठेवावी. रोज सकाळी घरातील आईवडिलांचे व ज्येष्ठांचे पाय शिवपिंडी मानून स्पर्श करावेत. प्राणीमात्र, पक्षी व माणसांशी प्रेमाने वागणे हीच शंकरांची सर्वात मोठी पूजा आहे. पूजा व सर्व उपाय पूर्ण झाल्यावर शेवटी हात जोडून डोळे मिटून व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे क्षमा प्रार्थना बोलावी. हे देवादिदेव महादेवा, त्रिलोकीनाथ शंकरा, माझ्या अज्ञानामुळे न कळत किंवा कळत पूजेमध्ये, मंत्रोच्चारात किंवा उपायांमध्ये काही चूक झाली असल्यास मला लहान बालक समजून क्षमा करावी. मी अर्पण केलेले जल, पत्र, पुष्प आणि नामस्मरण आपल्या चरणी समर्पित असो. माझ्या घरातील सर्व नकारात्मकता दूर करा. सर्व रोगांपासून, दुःखांपासून आणि पापांपासून आमचे रक्षण करा. आम्हा सर्वांवर आपली अखंड कृपा असू द्या. ओम पूर्णमदः पूर्णमिद पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हर हर महादेव. जय शिवशंभो. इतके बोलून महादेवांना साष्टांग नमस्कार करावा आणि ताम्हणातील थोडे जल स्वतःच्या डोळ्यांना लावून पूजेची सांगता करावी. हे होते श्रावण महिन्यात करायचे महादेवाचे 100 दुर्मिळ आणि प्रभावी उपाय. मला पूर्ण विश्वास आहे की यातील काही उपाय जरी तुम्ही मनापासून केले तरी महादेवांची आणि स्वामींची अखंड कृपा तुमच्या पाठीशी नक्की राहील. जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आणि ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि तुमच्या नातेवाईकांना, मित्रपरिवाराला शेअर करून त्यांच्यापर्यंत ही शिवसेवा पोचवा. आणि हो, जर तुम्ही आमच्या चॅनेलवर पहिल्यांदाच आला असाल किंवा अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनावर आत्ताच क्लिक करा आणि शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका. यामुळे आमच्या येणाऱ्या प्रत्येक भक्तिमय व्हिडिओचे अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल. कॉमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव किंवा श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. हर हर महादेव. श्री स्वामी समर्थ.